पहाटेच्या प्रहराला रविराज उगवला रवबिंदू किरणे आली रंगाला पहाटेच्या प्रहराला रविराज उगवला रवबिंदू किरणे आली रंगाला हिरा घाई राग तारा हिरा घाई राग चला जाऊया बाजारात कोमड्याने बाग दिली गाई रुळे अमराती परागोबाच्या गागरी कोमड्याने काकाले कोमड्याने बाग दिली गाई रुळे अमराती परागोबाच्या गागरी होळीवारी माठ घेऊन होळीवारी माठ घेऊन चला जाऊया बाजारात कळलंच नाही कसं कळलं तुला गाणं असं म्हणलं होतं झापूक झुपूक झापूक झुपूक काय काय परत झापूक झुपूक झापूक झुपूक तुला नाही माहिती नवीन गाणं आलंय झापूक झुपूक झापूक झुपूक अगं तू कधी बघतेस का गाणी तुला नाही माहिती
काय बोलते ती हे काय इथं चाललंय ना झापूक झुपूक झापूक झुपूक मला ते कळलं नाही आता नवीन आलंय ट्रेनिंगला असतं ते झापूक झुपूक झापूक झुपूक याने आणलं जीवलं मी आणलं नवं हा हे झापूक झुपूक नाही हे वेगळंच प्रकार आहे काय आपल्याला मागायला जायचंय अगं हो माहितीये मला तुला या रस्त्याची वाट माहिती आहे का रस्त्याची वाट आणि जी काय बोलते ही नवीन काय आणलंय त्याला तू याला विचारू बघूया झापक झुपूक झापूक झापूक तरी पण तू विचारायला काय करतोय हो विचारते काय बोलते बघ बघ. अरे छत्ते अगं हो तुला विचारते जाशील खाली जाशील दाखवत होती पण काय इकडे काय तुझं मोठं बघ कुठं आहे ती. एक इकडं जाते एक इकडं जाते एक तिकडं जाते अशी किती रस्ते तुला दिसताय मला तर इथं 4 रस्ते दिसताय चार रस्ते दिसताय हो कुठल्या रस्त्यात जायचं आपल्याला? बघ मी बोलते हिला माहित नाही आहे विचारायला पाहिलं नाहीये बघ तुझ्या ओळखीच्या असतात तिला म्हणून तरी बोल. बघते बघते अगं ए मावशी मावशी इथे काय झोपलीये का गं? अगं ए मावशी मावशी काय म्हटलं अगं विजयनी हे म्हटलं अगं कशाला अगं काम आहे म्हणून बोलवते ना असं म्हणतेस हो लवकर ये जरा दे माझी बडबड झाली. हाक तुझी माझ्या कानिया जरा दे माझी बडबड झाली. तुझी माझ्या कानिया थांबा पोरी नो येते मी हाय थांबा पोरी नो येते मी हाय
गोकुल गावाची बाजारी उतरे मी हाय. हॅलो अबे पोरीनो काय झालं अगं मला कशाला बोलवलं कशाला बोलवणार काम असतं म्हणूनच बोलवणार ना गं. आता माझ्या कसलं काम तुमचं होणं अगं मला माहिती आहे तुझ्या वयाने काही काम नाही होणार तरी पण अगं माझ्या वयानं म्हणजे मी काय वयस्कर आहे काय असं म्हणलं बोलायला काय आम्ही मस्करी केली गं. काय मस्करी केली अशी मस्करी चालायची नाही अशी मस्करी चालायची नाही. हो पण बघा मी किती बाजारात असं बोलते पण हे रस्त्याची पोलीस आम्हाला माहित नाही का वाट अगं तुम्ही तरण्या पोरी एवढ्या रट्टापट्टा केलेला आणि तुम्हाला रस्त्याची माहित नाही अगं बघ तरण्या दिसायला लावतो. आता मला नाही. काय म्हणते तू तर एवढी मोठी लांब तरी पण तुला रस्त्याची माहित नाही काय म्हणते अगं पण मी मगाशी काहीतरी ऐकत होते मागं तुम्ही काहीतरी काय नवीन अगं ते बिग बॉसला आणू पण नका हो आम्ही कुठे आणणार अगं हे रागे काय बॉस मग तुमचा बॉस मीच आहे म्हणून मला बोलवलं ना बॉस आहे मग जास्त बोलायचं नाही आधी सांगते हो मावशी पण तुला बाजारची वाट माहिती आहे ना मला माहिती आहे ग पण इथं पब्लिक खूप आहे ग कसं जाणार बॉसच आहे मग मला घाबरतात पैकी नाही मला माहिती आहे का बघ आपण नवीन त्याचा वाट नाही माहिती म्हणून तुला आवाज दिला ना ग असा प्रकार हे असं पुढं हा कोणता प्रकार हा बिग बॉस आहे अरे तुझा बिग बॉस बंद कर नाही तर हे काय आपल्या सरकार बोलतोय चांगला प्रकार चल हा बाजूला बघितलं कसं ओरडतोय हॅलो पण एक नवीन आणलंय बाजू काय म्हणते बोल तरी बघून तरी ये आई हा नवीनच प्रकार हे एक नंबर जातील घेऊन तुला अगं पण मी म्हणते तुम्ही चालल्यात खऱ्या पण घेतलात काय नेसलात काय सांगणार कोण हो ते काय सांगायलाच पाहिजे सांगितलं नाही तर होणार कसा व्यापार मी काय नाही घेतलं मावशी दूध वा छान आहे तुझं दूध तू ग हे अशी पुढे काही लावण्यात येऊ नको बोल काय घेतलं सांगू म्हणजे सांग मी काय घेतलं ताक ताक जरा वाक चल हो बाजूला ताक तू ये जास्त लक्ष नको मोठी मोठी काय घेतलंय घेतलं तूप चल हो बाजूला तूप वाली आली हॅलो 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 लोणी वाग माझी सोनी चल हॅलो बाई नवीनच आले खूप वर्षाने आले नवीन नवीन आहे चल हे पुढे तू काय घेतलं दही नाही वर्षाने आणले सर जपून ठेव चल बाजूला चला आता नाही झालं तुमचं हॅलो हॅलो मधुकर बोले मावशीसाठी खास 100 रुपयाचं बक्षीस आलंय तर मावशी मधुकर बोले यांचं नाव घ्यायचंय खास फरमाईश आहे की मधुकर बोले यांचं मावशीनं नाव घ्यायचंय मधुकर बोले हात काय इकडे नाव घेतलं आहे का हा? विठ्ठलाच्या मूर्तीला वाहते मी तुळशी मधुकरराव विठ्ठलाच्या मूर्तीला वाहते मी तुळशी आणि मधुकर रावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी वा वा मावशी वा दुसरी फरमाईश आहे निलेश पडे यांनी सुद्धा
मावशीला फरमाईश केली आहे की त्यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे. निलेश पडी 100 रुपयाचं बक्षीस आलंय मावशीसाठी खास. निलेशराव तुम्ही लय पुढे पुढे करता हो. तुमच्यासाठी खास आहे. प्लास्टिकची बाटली नदीवर तुटली. निलेशराव, मला बघताच तुमची लंगोटी सुटली. मावशीला फरमाईश आहे की रोहन पडे यांचं सुद्धा नाव घ्यायचंय. 100 रुपयाचं बक्षीस आलंय मावशीसाठी. रोहन पडिये. रोहन पडे गरम गरम तव्यावर नरम नरम पाव. गरम गरम तव्यावर नरम नरम पाव. रोहन रावांचे नाव घेतो. आता तरी जाऊ. वा मावशी वा. अगं मावशी आम्हाला सर्वांना विचारलं तू काय घेतलं हे सांगितलं नाही. माझं सांगितलं पाहिजे. हो. आता एवढी नावं घेतली तरी पण म्हणते सांगायला पाहिजे. सांगायला पाहिजे. असं म्हणते. माझी घेतली त्या मधुकर रावांची, दिनेश रावांची आणि रोहन रावांची. बस तीनच. अगं तरी पण सांगितलं पाहिजे. असं म्हणते. अगं मी इकडे घेतलं तुमच्यातलं थोडं थोडं थोडं. अगं दही दूध लोणी तूप हे अजून काय नवीन पाहिजे तुला? हॅलो मावशी, रोहन पडिये यांनी पुन्हा एकदा नाव घ्यायला सांगितलंय कारण की त्यांनी पुन्हा तुमच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक लावलंय. असं झणझणीत असं नाव घ्याल. मिरची लागली पाहिजे त्यांना. रोहन रावात लय खुश आता एक जुडं असं म्हणतो. वाकडा वाकडा गेला त्यावर बसला कोला. वाकडा वाकडा मेला त्यावर बसला कोला. रोहनराव माझा पहिला नवरा मेला म्हणून तुम्हालाच केला. तसेच आमचे परम मित्र संतोष कारले यांचं सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस आले मावशीसाठी. संतोष कारले यांचं नाव घ्यायचंय मावशीनं. संतोषराव पण लय खुश आहेत. साखरेचे पोते सुईने उसवले. संतोषराव साखरेचे पोते सुईने उसवले. संतोषरावांचे नाव घेतो. तुम्ही मला दोनदा बसवले. अगं चला आता चला. अगं हे राधे, आपण अशा चाललो ना तर पोचणारच नाही. अगं मला पण माहिती आहे. मग गाणं म्हण नाही का तर? मी छोटंसं गाणं म्हणते तू साथ देशील ना? केसात गजरा मालोणी फुलांचा राधाही नटली. डोळ्यात काजल होटावर लाली नाकऱ्याने सजली. राधाही निघाली साध शृंगाराने मथुरेच्या बाजारी. राधाही निघाली साध शृंगाराने मथुरेच्या बाजारी.
वाहून माठ शिरावरची जाई गरुडाने जीवन साऱ्या गवळ्याच्या पोरी निघूया ग बाजारी निघूया ग बाजारी निघूया ग बाजारी मथुरेची वाट अवघड घाट चढूया ग लवकरी निरवाळी साऱ्या मिळून कौसाच्या नगरी कौसाच्या नगरी कौसाच्या नगरी एक मागुनी एक दलाग एक उया बाजारी एक मागुनी एक दलाग जाऊया बाजारी निघाली साग सुंदराने मथुरेच्या बाजारी रात्री निघाली साग सुंदराने मथुरेच्या बाजारी गौऱ्या घरच्या आम्ही रूपाना लेखणी नजर ही त्या काळाची सौंदर्या गवती वाजवून पावा बोलवी म्हणाला दोघं सोया मथुरेच्या बाजारी मथुरेच्या बाजारी मथुरेच्या बाजारी शिरावर घ्या ग लई दूध माठ जाऊया लवकरी शिरावर घ्या ग लई दूध माठ जाऊया लवकरी रात्री निघाली साग सुंदराने मथुरेच्या बाजारी 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 केसाचा गजरा मारून फुलांचा राधा येणारी डोळ्यात काजळ ओठावर लाली नाकेराट साजरी रात्री निघाली साग सुंदराने मथुरेच्या बाजारी 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 राधा ही निघाली